नमस्कार. शब्दछंद परिवार आयोजित जागर नारी शक्तीचा व्याख्यानमालेत 12वे पुष्प गुंफताना मला खूप आनंद होतोय. मी हर्षल कोठावदे. मला शब्दछंद परिवाराने आज सकारात्मक जीवनशैली हा विषय दिला आहे. तर आज आपण सकारात्मक जीवनशैली हा विषय तुमच्या पुढे मी सादर करतोय. आता सकारात्मक जीवनशैली काय असते ती समजण्या अगोदर जीवनशैली म्हणजे काय, जीवन म्हणजे काय याचे तत्व मूल्य समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. मग ही सकारात्मक जीवनशैली जगत असताना दोन गोष्टी या निसर्गामध्ये ऑलरेडी आहेत. विज्ञानाचा विचार जर केला तर सजीव आणि निर्जीव ज्याप्रमाणे ह्या दोन गोष्टी आहेत तसं मानवी जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत. आणि ह्या मानवी जीवनामध्ये असलेल्या दोन गोष्टी कोणत्या, तर त्या आहेत सकारात्मकता आणि नकारात्मकता. एकाला म्हणतात पॉझिटिव्हिटी आणि दुसरी गोष्ट असते निगेटिव्हिटी. मुळात कोरोनाच्या काळात पॉझिटिव्ह हा शब्द नकारात्मकता जरी घेऊन आला पण ती कोरोनाच्या बाबतीतली गोष्ट आहे. पण आयुष्यामध्ये जीवन जगत असताना पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक राहणं खूप आवश्यक आहे. या कोरोनाच्या काळात जर तुम्ही विचार केला, ज्या ज्या लोकांनी कोरोना या विषाणूवर, आजारावर मात केली ती फक्त शारीरिकदृष्ट्या नाही, कारण शारीरिकदृष्ट्या मात करून चालणार नाही. या आजारावर मात करण्यासाठी तुमच्या आतमध्ये, मनामध्ये सकारात्मकता पाहिजे, विल पॉवर पाहिजे, स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे. शेवटी सकारात्मकतेचा जन्म हा भावनेशी जरी निगडीत असला त्याचा प्रत्यक्ष संबंध मनाशी आहे. आणि जेव्हा जेव्हा मनाचा विषय येतो त्या वेळेस माइंड आपलं स्ट्रॉंग असतं. आणि अशा स्ट्रॉंग माइंड असताना आपली डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय घेण्याची क्षमता, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, पेशन्स, संयम, चिकाटी ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये ठासून भरलेल्या असतात. मग अशी जर सकारात्मक जीवनशैली राहिली तर ह्या सकारात्मक जीवनशैलीमुळे जीवन जगताना येणाऱ्या अडचणींना, संकटांना सामोरे जाणं सहज शक्य होतं. मग आता प्रश्न असा पडतो की ही जी सकारात्मक जीवनशैली आहे, जिला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतो, मग ही सकारात्मक शैली आपल्या आयुष्यात येते कशी, किंवा मग आशावादी राहणं म्हणजे काय. जसं आपण म्हणतो होप्स नेव्हर डाईज. ज्या ज्या वेळेस एखाद्या संकटामध्ये, मग ते कौटुंबिक संकट असो, अपघाताचं संकट असो किंवा आयुष्यातलं मोठ्यातलं मोठं संकट असो, अशा संकटामध्ये जेवढं आपण धीर गंभीरपणे, सहजपणे त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करतो, त्या ठिकाणी कामी येते ती म्हणजे सकारात्मक जीवनशैली. आणि ह्या सकारात्मक जीवनशैलीचा संबंध आहे मनाशी. आताच आपण 15 ऑक्टोबरला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिन साजरा केला. APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, इफ यू कंट्रोल युअर माइंड इज युअर बेस्ट फ्रेंड. इफ यू कंट्रोल युअर माइंड इज युअर बेस्ट फ्रेंड. इफ युअर माइंड्स कंट्रोल यू देन युअर माइंड इज युअर बेस्ट इनेमी ऑफ द वर्ल्ड. म्हणजे तुमचा जर तुमच्या मनावर ताबा असेल तर तुमचं मन तुमचा चांगला मित्र असू शकतो. पण तुमच्या मनाचा तुमच्यावर ताबा असेल तर तुमच्या मनासारखा वाईट शत्रू नाही. मग आता मनावर ताबा कसा ठेवावा आणि या मनाचा आणि सकारात्मक जीवनशैलीचा काय संबंध, तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर कुठलीही गोष्ट तुम्ही कोणत्या अँगलने बघतात त्याला खूप महत्त्व आहे.
म्हणजे उदाहरणार्थ बघायला जर गेलं तर प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असणार आहेत, एक फ्रंट साईड आणि एक बॅक साईड. जेव्हा तुम्ही अशोक स्तंभाकडे बघतात त्यावेळेस सहजपणे न जाणणारा व्यक्ती सांगतो, ज्याला माहीत नाही तो सहजपणे सांगतो की या अशोक स्तंभाला 3च सिंह आहेत. पण ज्यावेळेस तो बॅक साईडला जाऊन बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं नाही, त्या अशोक स्तंभाला 4 सिंह आहेत. म्हणजे काय झालं, आपण आपल्या समोर दृष्टीने विचार करतो, पण ज्यावेळेस आपण सर्वांगीण विचार करतो एखाद्या परिस्थितीचा, आणि असा सर्वांगीण विचार करत असताना त्यावेळेस आपल्याला कामी येते ती सकारात्मक जीवनशैली. एक छान वाक्य आहे, केवळ रोगमुक्त असणं म्हणजे सदृढ असणं नव्हे, पण जर त्याला मानसिक रोगाची जोड असेल, डिप्रेशनची जोड असेल, ताणतणावाची जोड असेल तर त्याला सकारात्मक जीवनशैली म्हणत नाही. रोज वृत्तपत्र उघडल्यानंतर येणारा प्रत्येक मथळा मन कापून टाकणारा असतो. मग त्या मथळ्यामध्ये बातमी असते, 26 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली, नवरा बायको यांनी आत्महत्या केली. मागे तर पुण्याला एका कुटुंबानेच इंजिनियर की काहीतरी होता, त्याने सुद्धा आत्महत्या केली. मग एवढा टोकाचा विचार, एवढी टोकाची भूमिका येण्याचं कारण काय असतं, तर त्याचा कुठेतरी संबंध आपल्या जीवन जगण्याच्या शैलीशी असतो. मग आपल्यामध्ये असलेल्या सवयी असतील किंवा एखादं संकट आल्यानंतर त्याला सामोरे जाण्याची आपली पद्धत चुकीची असेल, मग अशा वेळी आपण जर त्या संकटाला सहजपणे सामोरे जायचं असेल तर आपली जीवनशैली सकारात्मक असली पाहिजे. सकारात्मक जीवनशैलीचे फायदे काय काय असतात, तत्पूर्वी सकारात्मक जीवनशैलीमध्ये कोणकोणते गुण येतात ते आपण समजून घेऊया. पहिला गुण येतो आत्मविश्वास. जो व्यक्ती सकारात्मक जीवनशैलीने जीवन जगतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. अंध आत्मविश्वास नाही किंवा अति आत्मविश्वास नाही, अविश्वास नाही, आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला संलग्नित असलेला विश्वास. जेव्हा जेव्हा एखादी परिस्थिती आपल्या अपोजिट होते त्यावेळेस असलेला आत्मविश्वास. मग अशा वेळेस आपल्यामध्ये सकारात्मक जीवनशैलीचा एक पैलू म्हणजे आत्मविश्वास. दुसरा पैलू आहे संयम. कुठल्याही परिस्थितीला वेट अँड वॉच ची भूमिका असणं. मग ही वेट आणि वॉचची भूमिका जर आपल्यामध्ये असेल त्यावेळेस संयम, कारण प्रत्येक गोष्टीला काळ हे उत्तर आहे. काळ जरी उत्तर असलं याचा अर्थ आपण कर्म सोडून द्या असं मी म्हणत नाही. मी नेहमी कर्म सिद्धांताला मानणारा माणूस आहे, कारण कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म केले तरच आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणजे गृहिणीने भाजी चिरली तर भाजी तयार होईल किचनमध्ये. म्हणजे कर्मसिद्धांत असताना येणारे जे फळ आहे, मिळणारं जे फळ आहे त्याच्या बाबतीत अति आग्रही किंवा लगेच मिळालं पाहिजे ही भूमिका मात्र चुकीची आहे. मग आपल्याला जर ते फळ मिळवायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे तेवढा संयम असणं गरजेचं आहे. कारण कुठलीही गोष्ट हिंदीमध्ये म्हणतात बघा, समय से पहले नसीब से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता. समय से पहले नसीब से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून काळ हे उत्तर आहे आणि नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. तसं तर माझं फॉर्म्युला वेगळा आहे. यशस्वी जीवनाचा फॉर्म्युला काय आहे, 99% वर्क प्लस 1% लक इज इक्वल टू 100% सक्सेस. 99% तुम्ही काय करा, काम करा, 1% नशीब, तर तुम्ही आयुष्यामध्ये 100% यशस्वी होतात. म्हणून मी पहिला गुण सांगितला, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, संयम असला पाहिजे. संयम म्हणजे कसा की जर 44व्या वर्षी बराक ओबामा राष्ट्रपती होऊ शकतात तर 70व्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प सुद्धा राष्ट्रपती होऊ शकतात.
म्हणजे याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प चांगले की वाईट, बराक ओबामा चांगले की वाईट हा विषय नाही आहे. इथे विषय असा आहे की बराक ओबामा किंवा डोनाल्ड ट्रम्प चांगले की वाईट यापेक्षा एकाला जे यश मिळालं ते 44व्या वर्षी मिळालं आणि एकाला जे यश मिळालं ते 70व्या वर्षी मिळालं. म्हणजे कुठेतरी लक फॅक्टर बरोबर तुमचं टाईम किंवा तुमचा जो टाईम स्पॅन आहे किंवा तुमचं जे ठरलेलं आहे, या निसर्गामधलं तुमचं ठरलेलं आहे की तुम्हाला एवढंच मिळणार आहे, तर त्याच्या पलीकडे नाही मिळणार. हां, मात्र त्याला प्रयत्नांची साथ पाहिजे. नाहीतर मग ती गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे की जांभळाच्या झाडाखाली एक मनुष्य झोपलेला असतो आणि त्या जांभळाच्या झाडावरून एक जांभूळ पडतं. ते पडलेलं जांभूळ बरोबर त्याच्या नाक आणि ओठांच्या मध्ये पडतं. तो इतका आळशी मनुष्य असतो की तो असं म्हणतो की हे जांभूळ स्वतःहून माझ्या तोंडात गेलं पाहिजे आणि माझ्या तोंडात गेल्यानंतर मग माझ्या दातांनी ते खाल्लं पाहिजे आणि माझ्या जिभेने ते मागे ढकललं पाहिजे. म्हणजे इतका अति आळशीपणासुद्धा काही कामाचा नाही. म्हणून सकारात्मक जीवनशैलीचा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे. तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास, संयम म्हणजे चिकाटी, नम्रता खूप महत्त्वाची. ज्या ठिकाणी आम्हीचा मी होतो आणि हा मीपणा जेव्हा येतो तर हा असलेला मीपणा मनुष्याला गाडल्याशिवाय राहत नाही. याला इतिहास साक्षी आहे. या इतिहासामध्ये मग राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास म्हणजे काय, तर इतिहासच आपल्याला सांगतो आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. मग आपल्या पूर्वजांमध्ये जर काहींनी चुका केल्या असतील म्हणजे त्यांनी अहंभाव जपला असेल, तर जो व्यक्ती या अहंकारामध्ये जातो तर तो त्याच्या कुटुंबासह त्या समाजाचा सुद्धा विनाश करत असतो. म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी ह्या उक्तीप्रमाणे आपल्यामध्ये असलेला अहंभाव, षड्रिपू म्हणजे जे 6 दोष असतात मनुष्यामध्ये, जे कमी जास्त प्रमाणात असतील प्रत्येकामध्ये, पण काही जास्त असतील काही कमी असतील, अशा वेळेस त्या विकारांवर 6 विकारांवर आपण मात करण्यासाठी आपल्याकडे एक गुणधर्म असला पाहिजे, एक प्रॉपर्टी असली पाहिजे, एक गुण ह्युमॅनिटीजमध्ये असला पाहिजे, तो म्हणजे नम्रता. म्हणजे आपण पाहिलं असेल की एखाद्या नदीला जर महापूर आला तर त्या नदीला आलेल्या महापुरानंतर मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, पण लव्हाळं किंवा छोटंसं एखादं रोपटं असेल ते झुकतं. बरेच जण या झुकण्याला गुलामगिरी म्हणतात. याच्यातली गफलत करू नका. शरणागती हा वेगळा भाग लक्षात ठेवा आणि नम्रता हा वेगळा भाग आहे. म्हणून नम्रता कधी असावी, माणसामध्ये नम्रता काही अचीव केल्यानंतरची असणारी नम्रता ती फार महत्त्वाची. नाहीतर आपण आपल्या भाषेत त्याला म्हणतो हवेत उडणं. म्हणजे एखादा व्यक्ती हवेत उडतो असं जेव्हा म्हणतो, म्हणजे ज्याचे पाय जमिनीवर राहत नाही त्याला नम्रता नाही असं आपण म्हणतो. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. इतकं सारं अचिव्हमेंट केल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती अजूनही नम्र आहे. म्हणजे उदाहरण तर त्यांचे आता काकूचा त्यांनी बड्डे केला सचिन तेंडुलकर यांनी, जे भारतरत्न आहेत. म्हणजे एवढी प्रॉपर्टी किंवा एवढं प्रसिद्धी असताना सुद्धा हा व्यक्ती आपल्या कुटुंबियांना विसरलेला नाही आहे. याला म्हणतात नम्रता. नाही मग मी मोठा झालो, मग माझ्याकडेच लोकांनी आलं पाहिजे, मग मी कसा जाणार. तर ही जी नम्रता असते ती हजारांमध्ये काही लोकांमध्येच असते. म्हणून ज्याला सकारात्मक जीवनशैली जगायची आहे त्याने नम्र असलं पाहिजे. काल परवाचं उदाहरण, नाशिकमध्ये वनाधिपती विनायकदादा पाटील हे आमदार होते आणि एकदा मंत्रीसुद्धा राहिले महाराष्ट्राचे. या व्यक्तीने इतकी काही अचिव्हमेंट केली पण कधीही आपला नम्रपणा सोडला नाही. आमच्या अनेक मित्रांनी त्यांच्यावर लेख लिहिले. हे जगणं आहे. या जगण्याला म्हणतात सकारात्मक जीवनशैली. नम्रपणा आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. ज्याच्या अंगी नम्रपणा असतो त्याला हा निसर्ग, परमेश्वर, समाज, देश भरभरून देत असतो. म्हणून हा नम्रपणा आपल्या अंगी. फक्त झुकणं म्हणजे नम्रपणा नव्हे ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा.
पहिला मी मुद्दा सांगितला सकारात्मक जीवनशैलीमधला आत्मविश्वास असला पाहिजे, संयम असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे. चौथी गोष्ट आहे आस्था असली पाहिजे. मग आस्था असणं म्हणजे काय? जे मी काही कर्म करतोय त्या कर्मातून मिळणारं जे फळ आहे, जे काही फळ मिळेल मी ते स्वीकारलं पाहिजे. मग ते सकारात्मकतेचं असो, नकारात्मकतेचं असो, जे काही मला मिळणार आहे ते मी स्वीकारणं, याला म्हणतात आस्था. मग ही आपली आस्था आपल्या आईवडिलांबद्दल असली पाहिजे, ही अशी आस्था आपल्या गुरूंबद्दल असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं स्वतःबद्दल स्वतःची आस्था असली पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, ही आस्था असली पाहिजे. आणि अशी आस्था असली की मी तिथून आवड निर्माण होते आणि ह्या आवडीतून सृजनात्मक काहीतरी तयार होतं. मग एखादी कला जन्म घेते. जे काही आपण काम करतोय त्या जगण्यामध्ये कलात्मकता येते. म्हणून बऱ्याच वेळा आपण पाहतो की जे लोक कलात्मकतेने जगतात त्यांना अडचणी येत नाही. ते छंदांमध्ये आपले बुडालेले असतात. मग चित्रकलेचा छंद असेल, गायनाचा असेल, लिखाणाचा असेल, निबंध लिखणाचा असेल, पत्रलेखनाचा असेल, तबला वादनाचा असेल. आमचे मिलिंद वाणी सर आत्ता ते जॉईंट आहेत, कमेंट्स केली. यांनीसुद्धा नाही स्वतःला एक म्हणजे छानपैकी एवढी मुंबई महानगरपालिकेत कोरोना योद्धा म्हणून ड्युटी तर केलीच, पण त्यांनी आपला छंद सोडला नाही. तबला वादनाचा हा पण छंद आहे. आणि या छंदातूनच मनुष्य काय करतो? एक सकारात्मक जीवनशैलीकडे वळतो. कारण जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात, म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण मी वाचनात आलेलं आहे माझ्या. एक तरुण मुलगा असतो आणि तो काहीतरी परीक्षेत नापास होतो. आणि परीक्षेत नापास झाल्यानंतर मग त्याच्या डोक्यात विचार येतो की मला आता आत्महत्या करायची आहे. आणि असंच तो आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडतो. पण मग घराबाहेर पडल्यानंतर तो एका नदीकिनारी जातो आणि ठरवतो की या नदीमध्ये मला आहे ना उडी मारायची आणि आत्महत्या करायची. उडी मारण्यापूर्वी दोन मिनटं तो त्या नदीकिनारी बसतो. आणि त्या नदीकिनारी एक झाड असतं आणि त्या झाडाच्या तो खाली पायथ्याशी पाहतो की एक माकडाचं छोटंसं पिल्लू त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो झाडावर चढतो, ते माकडाचं पिल्लू पडतं. ते माकडाचं पिल्लू चढतं पडतं, चढतं पडतं, चढतं पडतं. त्याचा तो प्रयत्न बघत असतो. तो प्रयत्नवाद, जसं आपलं प्रयत्न प्रमाद पद्धती आहे जी मानसशास्त्रामध्ये सांगितलेली आहे, त्या प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये सांगितलं जातं की तुम्ही ट्राय युअर बेस्ट, ट्राय बट डोंट क्राय. रडू नका, प्रयत्न करा, प्रयत्नवादी राहा. मग ते माकड चढत राहतं. आणि काय होतं की मनुष्याचं असं असतं की तो एखाद्या दुसऱ्या गोष्टीत गुंतला की त्याचा फोकस चेंज होतो. आता काय झालं की तो मुलगा जो आत्महत्येचा विचार घेऊन आलेला होता त्याने त्या माकडाकडे पाहिलं आणि तो त्या माकडाच्या त्या प्रसंगात इतका अडकून गेला माकडाच्या प्रसंगामध्ये की त्याने त्या माकडाकडून शिकून घेतलं, अरे हा माकड एवढा प्रयत्न करतोय झाडावर चढण्यासाठी, मग माझ्या आयुष्यात मी आत्महत्या करण्यापेक्षा मी जर माझं प्रयत्न लावले तर नक्कीच मी परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. उदाहरण छोटंसं आहे. म्हणून ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे वाईट प्रसंग येतात आणि या वाईट प्रसंगांमध्ये एखादी आलेली घटना, एखादा आलेला व्यक्ती, त्याने दिलेले अनुभव, यातून सुद्धा त्या व्यक्तीचं आयुष्य बदलत असतं. सकारात्मक जीवनशैलीचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य, टर्निंग पॉईंट्स. एक मुलगा असतो, कोकणातलं उदाहरण आहे, रत्नागिरी. एक मुलगा आहे, त्याचं एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि त्यांचं शेती आहे. त्या वर्षी काय होतं की त्या शेतीमध्ये, जसं यावर्षी शेतीने बऱ्याच पिकांचं नुकसान केलं, तसं त्यांच्या शेतीचं पूर्ण नुकसान होतं. आणि घरामध्ये करता सावरता तो व्यक्ती असतो. म्हणजे तो इतक्या मेहनतीने त्याने शेती केलेली असते, पण ही शेती केल्यानंतर निसर्गाची आपत्ती आल्यामुळे त्याचं पूर्ण शेत, आलेला घास, तोंडाशी आलेला घास निघून जातो आणि म्हणजे ज्याला आपण म्हणूया की त्यांचं पोटाची खळगी भरण्याचं साधनच त्यांच्यावर आता कुरघोडी करून बसतंय की काय.
एवढ्या भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा तो कसाबसा स्वतःला सावरतो आणि मग घरात मोठा असल्यामुळे तो विचार करतो की नाही, आता आहे ना जगण्यात मजा नाही आहे. म्हणून तो आईला सांगतो की आई, माझी आहे ना भजी खाण्याची इच्छा आहे, कांदा भजी खाण्याची इच्छा आहे. मग आई म्हणते ठीक आहे. मग तो काय करतो, त्यांच्या घराच्या मागे एक मोकळी रस्ता पण असतो आणि रस्त्यावरून वाटसरू वगैरे येत राहतात. मग तो काय करतो, छानपैकी कांदे कापतो आणि मग बेसन पीठ वगैरे भिजवतो, बाजारातून बेसन पीठ आणतो. कांदे चिरल्यानंतर त्याच्या गोल काप करून त्या बेसन पिठामध्ये टाकतो आणि मग छानपैकी कढई, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून मग त्याचा भजीचा प्रोग्राम सुरू होतो. मग तो भज्या वगैरे काढतो. त्याच वेळेस त्या गावामध्ये एक रेग्युलर जी येणारी बस आहे, त्यांच्या तालुक्यावरून येणारी जी बस आहे ती बस येते आणि त्या बसमधून एक व्यक्ती उतरतो आणि उतरल्यानंतर नेमकं त्यांच्या घराजवळ उतरतो तो, जिथे हा भजी काढत असतो. मग आता तो बाहेरून आल्यामुळे त्याला थोडी भूक लागलेली असते, पण हा जो भजी काढणारा तरुण आहे त्याच्या डोक्यात मात्र भज्या काढण्यापेक्षा आज आपण या भज्या खाऊन नंतर आत्महत्या करणार आहोत हे त्याचा ठरलेला प्लॅन असतो. सुसाईड अटेम्प्ट ठरलेला असतो की नाही, आज ह्या शेवटच्या भज्या खायच्या आणि या जगाला निरोप द्यायचा. कारण शेतीमध्ये आलेलं अपयश त्याला काही सहन होत नाही. मग आता करावं काय? मग तो व्यक्ती येतो आणि तो गाडीतून उतरलेला व्यक्ती प्रवासी विचारतो की भजी किती रुपये प्लेट दिली? हा म्हणतो, अहो दादा, मी काय, माझे हॉटेल वगैरे नाही आहे. पण तरी तो पुन्हा विचारतो, भजी किती रुपये प्लेट दिली? हा म्हणतो, एक काम करा दादा, की मी ह्या छोट्याशा भज्या काढल्या होत्या, तुम्ही प्लेटभर खा. मग त्याने प्लेटभर भज्या खाल्ल्या. आता भज्या खाल्ल्याच्या निमित्ताने तो तिथेच बसला त्याच्या घराजवळ. तिथे खुर्चीवर बसल्यामुळे गप्पांमध्ये त्याच्या असं लक्षात आलं की त्या तरुणाच्या तोंडून निघून गेलं की नाही, ह्या वर्षी आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे भयावह चेहरा त्याचा, म्हणजे त्याचं आत भरूनच आलेलं होतं. हे बोलणं शक्य आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. एखाद्यावर आलेलं संकट लाख कोठावधी सर सांगतील कोरोना असा आहे, तसा आहे, तुम्ही हे करा, ते करा. पण ज्या व्यक्तीला कोरोना होतो किंवा ज्या व्यक्तीवर संकट येतं त्यालाच माहीत असतं की त्या संकटावर कशा पद्धतीने त्याने मात केलेली आहे की त्याला मात करायची आहे. मग आता तो बोलता बोलता सांगायला लागला, आमचं असं असं कुटुंब आहे, आमच्या शेतीचं नुकसान झालं, आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही, असं तो बोलता बोलता सहज बोलून जातो. मग तो व्यक्ती मात्र चाणाक्ष असतो आणि चाणाक्ष असल्यानंतर तो विचार करतो की आता ह्या व्यक्तीचं मला काही खरं दिसत नाही, या तरुणाचं, की हा आत्महत्या करू शकतो. म्हणून तो काय करतो, त्याला असं म्हणतो की आता एक काम कर ना, मला हे गाव माहीत नाही, थोडं फिरून आणतो का? आता त्या तरुणाला वाटतं चला ठीक आहे, हा व्यक्ती म्हणतोय तर. आणि त्याने पैसे देऊ केले भजीचं तर ते घेतले नाही. मग थोडं गाव फिरून आलं. गावात फिरता फिरता बरीच गावामध्ये लोकसंख्या दिसली, गाव भरलेलं दिसलं. मग त्यावेळेस त्या व्यक्तीने त्याला सांगितलं की खरं सांग, तुझ्या मनात आता काय चालू आहे? त्यावेळेस तो तरुण बोलला, दादा आता तुम्ही विचारताच आहेत ना, तर सांगतो. आमचं असं शेतीचं नुकसान झालं, मी मनाने फार त्रस्त झालेलो आहे आणि माझ्या डोक्यात सुसाईडचे विचार येत आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, तू एक कल्पना कर, तुझ्या असण्याने आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुझ्या कुटुंबियांचा आनंद, आणि तू गेल्यानंतर तू कल्पना कर की तुझी डेड बॉडी तुझ्या घरासमोर आणलेली आहे, तू झाडावर लटकला असेल किंवा नदीमध्ये उडी मारणार असेल. या तुझ्या डेड बॉडी बघून तुझ्या आईवडिलांना आनंद होणार आहे, त्यांचं संकट कमी होणार आहे का? मग तो थोडा विचाराधीन झाला. म्हणे नाही, अहो पण दादा, आता माझ्या शेतीमध्ये मला करण्यासारखं काहीच राहिलं नाही, मी जगू शकत नाही, माझ्या कुटुंबियांना जगू शकत नाही, मग आता मी काय करावं असं तो. मग त्यावेळेस त्याने एक सांगितलं त्याला की मी आता तुझ्या हाताला एक वेगळी कला असल्याचं पाहिजे. माझ्या हाताला कोणती कला आहे? अरे म्हणे, मी तुझ्याकडे आता भजी खाल्ली ना, तर तू छानपैकी भजी काढतोस म्हणे. मग तुझ्या गावात जर एवढी लोकसंख्या आहे तर मग तू छानपैकी भजी काढ. म्हणे, अहो काय चेष्टा करता, शक्य आहे का? म्हणे, का शक्य नाही? अहो माझ्याकडे एवढं भांडवल नाही. मग तो व्यक्ती थोडा व्यापक दृष्टिकोनाचा आणि त्याच्या आयुष्यातही तसे काही प्रसंग असल्यामुळे
तो एक वेगळ्या भूमिकेतून, आपण जेव्हा म्हणतो ना परमेश्वर कुठे आहे, तर परमेश्वर अशा रूपाने आपल्यापर्यंत येत असतो. लक्षात ठेवा, हा बटरफ्लाय मुवमेंट असतो आपल्या आयुष्यातला, हा ओळखता आला पाहिजे. आणि तो त्याच्या आयुष्यातला एक बटरफ्लाय मुवमेंट होता, तो व्यक्ती येणं म्हणजे. मग त्या व्यक्तीने त्याला सांगितलं, तू एक काम कर, मी तुला थोडं भांडवल देतो आणि हे भांडवल मिळाल्यानंतर तू छानपैकी कांदा भजीचा व्यवसाय सुरू कर. मग आता याने मात्र म्हटलं की आता काय, कांदा भजीचा व्यवसाय सुरू करायचा? म्हणे ठीक आहे. मग तो तयार होतो. बघा, आता त्याची जी नकारात्मकतेकडे गेलेली जीवनशैली एका प्रसंगामुळे, एका व्यक्तीमुळे कुठे वळालेली असते? सकारात्मकतेकडे. आणि मग ती सकारात्मकतेकडे कशी वळाली? तर ती या पद्धतीने वळाली. आणि मग त्याने तो व्यवसाय सुरू केला. आणि मग व्यवसाय सुरू केल्यानंतर छानपैकी लोक यायला लागले. आणि त्या दिवशी त्याने भजी खाल्ली, तो व्यक्ती मात्र निघून गेला. हळूहळू त्याचा व्यवसाय भरभराटीस आला. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. छोट्याशा एका हॉटेलचं रूपांतर मोठ्या हॉटेलमध्ये झालं. अनेक लोक यायला लागली चहा प्यायला. आणि असंच 2-2.5 वर्षानंतर तो व्यक्ती, ज्या व्यक्तीमुळे याच्या आयुष्याचं सोनं झालं, जसं काल दसरा होता, नुसती आपट्याची पानं देऊन सोनं नाही होणार. म्हणून लोकांना तुम्ही चांगले विचार, चांगला मार्ग दाखवून सुद्धा आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतात, इव्हन दुसऱ्याच्या आयुष्याचं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की यामध्ये असं असतं, जो स्वतःसाठी जगतो त्याचं मरण होतं, जो स्वतःसाठी जगतो त्याचं मरण होतं, जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं स्मरण होतं. म्हणून त्या व्यक्तीचं तो वाट पाहत होता, स्मरण करत होता. आणि 2-2.5 वर्षानंतर तो व्यक्ती मात्र आला. त्याने ते हॉटेल पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला. मग त्याने त्याला ओळखलं, त्याला चहा वगैरे घेऊन गेला, त्याच्याजवळ बसला. दादा म्हणे, मी तुमचा खूप आभारी आहे. तो माझा एक वाईट काळ होता आणि त्या वाईट काळामध्ये तुम्ही मला सांभाळून घेतलं. तुम्ही मला लहानाचं म्हणजे एका प्रसंगातून चांगल्या प्रसंगात घेऊन गेलात, म्हणून आज मी एवढा मोठा व्यवसाय उभा करू शकलो. तुम्ही जे मला ते 5,000 रुपये काही समथिंग रक्कम दिली होती, ती मी तशीच परसुंडीमध्ये बांधून ठेवली, ती घेऊन येतो. त्यावेळेस त्या 5,000 दिलेल्या व्यक्तीने नकारात्मक दर्शवले, सांगितलं, नाही, मी हे पैसे घेणार नाही. तू आता एक काम कर, तुझ्या हॉटेलमध्ये असा कोणी त्रस्त व्यक्ती आला की ज्याला खूपच गरज आहे आणि तो आत्महत्येच्या विचारापर्यंत येऊन पोचलाय, तर नक्कीच ती पैशांची पुरचुंडी त्याच्या हातात दे, जेणेकरून त्याच्यासुद्धा जीवनाचं सोनं होईल. आणि हे ऐकल्यानंतर मग त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. याला खऱ्या अर्थाने म्हणतात सकारात्मक जीवनशैली. म्हणून एक सकारात्मक व्यक्ती अनेक लोकांचं आयुष्य सकारात्मक करू शकतो, पॉझिटिव्ह करू शकतो. म्हणून ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सकारात्मक जीवनशैलीचे पैलू सांगताना सांगितलं, आत्मविश्वास पाहिजे, चिकाटी पाहिजे म्हणजे पेशन्स पाहिजे, आस्था पाहिजे. देन पुढचा गुण आहे सकारात्मकतेमधला नम्रता, तो पण आपण बघितला. मग आता हे सर्व गुण जेव्हा आपल्यामध्ये येतात, तर मग ह्या सकारात्मक जीवनशैलीचा आपल्याला काय फायदे होतात? तर पहिला फायदा होतो, आपली उत्पादकतेमध्ये वाढ होते. व्हॉट इज मीन बाय इन्क्रीजिंग इन अ प्रोडक्टिव्हिटी? मग उत्पादकतेमध्ये वाढ होते मीन्स काय? जे काही आपण करत असतो, म्हणजे तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही वकील असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही जे काही असाल, त्यामध्ये तुमचा येणारा लोकांशी जनसंपर्क इतका छान होतो की त्या जनसंपर्कातून तुमच्या व्यवसायाची वृद्धी होते. तुमचा कला असेल, त्या कलेची वृद्धी होते आणि लोक तुम्हाला एका उंचीवर नेऊन सोडतात. शेवटी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि सोशियल ॲनिमल असल्यामुळे समाजाशी आपलं देणं लागतं, समाजाकडून घेणं लागतं. या सर्व गोष्टींचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे या सकारात्मक जीवनशैलीचा उपयोग आपल्या जीवनातल्या करत असलेल्या व्यवसायाशी, कर्माशी, कर्तव्याशी काय वाढते? उत्पादन. मिळून मिसळून काम करण्याचा उत्साह वाढतो. मग अशा सकारात्मक जीवनशैलीच्या व्यक्तींमध्ये काय होतं? अनेक लोक येऊन मिसळतात, त्यामुळे त्याचा कामाचा उत्साह वाढतो. नाही तर काही लोकांना हाच प्रश्न असतो की आता सकाळी उठल्यानंतर मी काय काय करावं दिवसभरामध्ये, त्याचा अनेक प्रश्न उपस्थित असतात. आता काहींना लॉकडाऊनमध्ये तर अशा समस्या निर्माण झाल्या की काय करू? तर ज्या ज्या लोकांनी कला जोपासून ठेवली स्वतःमध्ये, त्या लोकांना हा लॉकडाऊन आनंददायी गेला. पण ज्या लोकांमध्ये या कलाच जोपासल्या गेल्या नाही,
त्यांच्या घरी मात्र नवरा बायकोची भांडणं झाली. मग त्यांच्या घरी बऱ्याच जणांचे संसार तुटण्यावर आले. म्हणजे बऱ्याच अशा केसेस आहेत की त्यामध्ये मग तुम्ही जर रेशो पाहिला तर काही जणांनी त्या कोरोनाच्या भीतीमध्ये स्वतःला इतकं मानसिक डिप्रेशनमध्ये घेऊन गेले ते. म्हणून मिळून मिसळून काम करण्याची जी ताकद वाढते ती आहे सकारात्मक जीवनशैलीमध्ये. समस्यांचं निराकरण होतं. आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे संपणार नाही आहेत. मुळात जीवनात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असणार आहेत. एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा. त्यातलीच एक ही बाजू आहे. म्हणून या बाजूचा जर आपण विचार केला सकारात्मक जीवनशैलीच्या संदर्भातला तर ह्या समस्यांचं निराकरण होईल. म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात बघा, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते असणारच आहे. आणि सुखानंतर जसं तुम्ही प्रशांत दामलेचं गाणं सुद्धा ऐकले बघा, सुख म्हणजे काय असतं, ऐकलं असेल तुम्ही जरूरच. मग त्याच्यामधून आपल्याला समजतं. मग ह्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्यामध्ये असली पाहिजे ती सकारात्मक जीवनशैली. त्यानंतर गुणवत्ता वाढते. दोन गोष्टी असतात आयुष्यामध्ये, एक असते क्वांटिटी, एक असते क्वालिटी. काही लोक क्वांटिटीवर जोर देतात, काही लोक क्वालिटीवर जोर देतात. आणि एक लक्षात ठेवा, जेवढी आपली गुणवत्ता चांगली, मग तुमची जगण्याची गुणवत्ता असेल, कामाची गुणवत्ता असेल, तुमच्या व्यवसायाची गुणवत्ता असेल, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द पॉझिटिव्ह लाईफस्टाईल. ही सुद्धा सकारात्मक जीवनशैलीची बाब आहे. पुढची गोष्ट आहे सलोख्याचे आणि खेळीमेळीचे वातावरण तयार होते. आता बरेच जणांचं आयुष्यामध्ये इतके शत्रू निर्माण होतात. अजातशत्रू असणारे फारच कमी लोक आहेत. पण अजातशत्रू होणं जरा अवघड काम आहे. कारण या जगामध्ये आपलं सुख कोणाला पचत नाही आणि आपलं दुःख आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नाही, असेही लोक आहेत. अशा लोकांमध्ये जर आपल्याला राहायचं असेल त्यावेळेस आपल्यामध्ये सकारात्मक जीवनशैली असणं फार गरजेचं आहे. आणि ही सकारात्मक जीवनशैली आपल्याला या कठीण समयी या संकटातून तारून नेते आणि एका उंच शिखरावर घेऊन जाते. लक्षात ठेवा. त्यानंतर निष्ठा निर्माण होते. मग आपली लोकांची आपल्याबद्दलची आणि सर्वात महत्त्वाचं स्वनिष्ठा, स्वतःबद्दलची निष्ठा निर्माण होते. ज्याचं स्वतःवर प्रेम असतं ना, ज्या व्यक्तीचं स्वतःवर प्रेम असतं तो नक्कीच दुसऱ्यावर प्रेमसुद्धा करत असतो. म्हणून साने गुरुजीसुद्धा सांगतात, जगाला प्रेम अर्पावे. बरोबर आहे की नाही? कारण बरीच युद्ध टाळता येऊ शकतात आणि ती सुद्धा प्रेमाने, कटू शब्दांनी नाही. कारण शब्द भयानक असतात. तलवारीने मान कापली जाते, तलवारीने मान कापली जाते, शब्दांनी मन कापलं जातं. आणि कापलेली मान, जखम झालेली मान दवाखान्यात जाऊन क्लिअर करता येईल. पण मनाला झालेली जखम, मनाला बोचलेला शब्द हा भरून निघायला खूप काळ जाऊ लागतं किंवा तो शब्द भरूनच निघत नाही. म्हणून आपण आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे, तलवारीने मान कापली जाते, शब्दांनी मन कापलं जातं. म्हणून आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही हा प्रयत्न आपण केला पाहिजे. याचा अर्थ समोरचा चुकत असेल तर त्याला काहीच बोलायचं नाही असा मुळीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून घरात जर लहान मुलगा खूपच त्रास देत असेल तर आईने त्याला भाऊ भाऊ म्हणणं सुद्धा कितपत योग्य आहे हा पण एक विचाराधीन प्रश्न आहे. कारण जर तोच मुलगा त्याला संस्कार वयात जर जसं छडी लागे छमछम ह्या पद्धतीने जर वागणूक दिली गेली नाही तर हाच मुलगा भविष्यात जाऊन आदर्श नागरिक होऊ शकत नाही किंवा किमान असा नागरिक होऊ शकत नाही जो कुटुंबाला, समाजाला देणं लागतो, आपल्या फॅमिलीला देणं लागतो. म्हणून आज आपण विभक्त कुटुंब पद्धती म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, या इतर गोष्टींमध्ये बघतोय कुटुंब, समाजव्यवस्था, जातीभेद, धर्मांधता, त्यानंतर देशादेशामधील वाद, या सर्व गोष्टींना जन्माला घातलं जातं आहे. मुळात निसर्गाला हे अपेक्षित नाही आहे. वाहणारी नदी म्हणत नाही की माझं पाणी घेऊ नका, झाडावरून पडणारं फळ म्हणत नाही की मला खाऊ नका. नो, देण्याची वृत्ती आहे. म्हणून खरा आनंद कोणता असतो? तो देण्यातला असतो. म्हणून हा देण्याचा आनंद यातून निर्माण होते. निष्ठा, सकारात्मक जीवनशैली. नंतर आहे याचा उपयोग इव्हन इथंच नाही
तर याचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो आपल्याला ह्या सकारात्मक जीवनशैलीचा? तर ह्या सकारात्मक जीवनशैलीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो दैनंदिन जीवन जगत असताना. मग तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, समजा तुम्ही बॉस आहात, तर तुम्ही बॉस असल्यानंतर तुमच्यामध्ये जर सकारात्मक जीवनशैली असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांशी ऋणानुबंध संबंध चांगले असतील. पण ते जमवत असताना प्रशासनाचे नियम पाळून, मग आपल्या कर्मचाऱ्याचा जर वाढदिवस असेल तर आपण मालक जरी असाल तर तुम्ही जरूर त्या व्यक्तीचं शुभेच्छा देऊन स्वागत केलं पाहिजे. यातून तुम्ही दुसऱ्याच्या मनात जागा निर्माण करतात आणि निर्माण केलेली जागा कधीच रिक्त होत नाही. म्हणजे तो व्यक्ती नेहमी विचार करतो की नाही, आपले मालक वाईट नाही, म्हणून तो नेहमी कामात सुद्धा तत्पर असतो. हे सुद्धा प्रशासनिक कौशल्य आहे आणि हे निर्माण होतं सकारात्मक जीवनशैलीतून. हे प्रत्येक व्यवसायाशी रिलेटेड आहे. त्यानंतर मानसिक तणाव कमी होतो. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, सकारात्मक जीवनशैलीचं बीज असं आहे की हे बीज पेरल्यानंतर जे काही निर्माण होतं ते निर्माण झालेलं म्हणजे काय असतं, तर तो मानसिक आनंद, मनाला झालेला आनंद. आणि हा मनाला झालेला आनंद नवनवीन कृतींना, नवनवीन व्यवसायांना, नवनवीन कलाकृतींना, नवनवीन निर्णयांना, आनंदी जगण्याला जन्म देत असतो. ही असते सकारात्मक जीवनशैलीचे फायदे. अजून एक फायदा असा होतो की व्यक्तिमत्व प्रसन्न होतं. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर नेहमी घड्याळातल्या काट्यांप्रमाणे 12 वाजलेले असतात. आता एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाच्या आयुष्यात नाही. जगी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी मना तू शोधून पाय. तुम्ही मला, जे कोणी आता व्याख्यान ऐकताय त्यांनी मला लिहून दाखवावं की जगात कोण सुखी आहे? कोणीच नाही. पण जरी आपल्या आयुष्यात दुःख असो किंवा सुख असो, आपल्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. याचा अर्थ, म्हणून विवेकानंद नेहमी सांगतात की समुद्र जर उधाणलेला असेल, त्याच्या लाटा उंचावर जात असतील आणि तुम्ही समुद्रकिनारी असाल, त्यावेळी तुमचं मन जर स्थिर असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक धीरोदात्त पुरुष आहात. इव्हन समुद्र शांत असेल आणि ह्या शांत समुद्राजवळ उभं राहिल्यानंतर सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे शांत उभे असाल, शांत समुद्रासमोर शांत असाल, तर तुम्ही धीरोदात्त पुरुष आहात. ही तुमची सकारात्मक जीवनशैली. कारण काय होतं, याचे 2 उदाहरण. जेव्हा उधाणलेला समुद्र, याचा अर्थ तुमच्या आयुष्यात जर दुःख आलं आणि तुम्ही जर विचलित होत असाल तर तुमची सकारात्मक जीवनशैली तुमच्यामध्ये भरलेली नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही खूप आनंदात असाल, खूप अचिव्हमेंट केलेली आहे आणि या अचिव्हमेंटमध्ये सुद्धा तुम्ही जर शांत राहू शकत नसाल, नम्र राहू शकत नसाल, तर ती सकारात्मक जीवनशैली नाही. म्हणून एक प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून जर जगायचं असेल तर आपल्यामध्ये सकारात्मक जीवनशैली असली पाहिजे. मग आता जर सकारात्मक जीवनशैलीचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर नकारात्मक जीवनशैलीचे वाईट परिणाम समजून घेणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. मग नकारात्मक जीवनशैली असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कोणकोणते परिणाम होतात? तर सर्वात परिणाम असतो कडवटपणा. या व्यक्तींचा इतका कडवटपणा असतो की त्यांचं इतरांशी संबंध जमत नाही, चांगले रिलेशन्स निर्माण होत नाही. एक लक्षात ठेवा, ज्या व्यक्तींचं अनेक लोकांशी चांगल्या पद्धतीने पटतं किंवा ते जुळून घेतात, तडजोड करतात. मी नेहमी उदाहरण देत असतो पाण्याचं. तुम्ही पाणी हे लिक्विड असल्यामुळे पाण्यामध्ये एक गुणधर्म आहे की हा पाणी काय करतं, त्याला ज्याच्यात ओतलं त्याचा आकार तो प्राप्त करून घेतो. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याला जर तुम्ही बाटलीत ओतलं तर बाटलीचा आकार प्राप्त होतो, पाण्याला बादलीत ओतलं तर बादलीचा आकार प्राप्त होतो, त्याच पाण्याला ग्लासमध्ये ओतलं, पेल्यामध्ये ओतलं तर पेल्याचा आकार प्राप्त होतो. म्हणजे त्या वॉटरने काय केलं, स्वतःला प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट करून घेतलं. जसं तुम्ही रेल्वेमध्ये, बसमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला जागा मिळाली नाही, पण मग एखाद्या ठिकाणी सीट म्हणजे जागा नाही आहे, पण तरी आपण एखाद्या व्यक्तीला जर ॲडजस्ट करून घेतलं तर गाडी हलता हलता आपणही ॲडजस्ट होऊन जातो.
समोरच्या व्यक्तीलाही ॲडजस्ट करू शकतो. म्हणून ज्यांच्यामध्ये ही समायोजन क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये ही ॲडजस्टमेंट ठासून भरलेली आहे, अशा व्यक्तींना आयुष्यात मात्र प्रॉब्लेम येत नाही आणि हे समस्यांवर सहजपणे मात करतात. पण ज्यांच्यामध्ये सकारात्मक जीवनशैली नाही आहे, नम्रता नाही आहे, चिकाटी नाही आहे, आत्मविश्वास नाही आहे, नेहमी नैराश्य देत राहणारं, प्रत्येक गोष्टीत प्रकाश आणि सावलीच्या खेळामध्ये सावलीला जास्त डिमांड करणारे लोक, जास्त सॅडोकडे बघणारे लोक, हे नेहमी नकारात्मक जीवनशैलीचे असल्यामुळे यांच्या ज्या तरंगलहरी बाहेर पडतात लोकांशी जुळून घेण्याच्या, त्यासुद्धा नकारात्मक असतात आणि त्यातून येणारे लोकसुद्धा नकारात्मक. त्यातून कडवट भूमिका निर्माण होते, यांच्या आयुष्यात कडवटपणा असतो. दुसरं असतं नाराजी. हे लोक नेहमी नाराज असतात. मी मगाशी बोललो होतो, नेहमी चेहऱ्यावर 12 वाजलेली लोक, म्हणजे कुठल्याही गोष्टीत कुरबुर 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 करणार की हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, तिथं गेलो, जेवणात असाच पदार्थ होता, तसाच पदार्थ होता. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन इतका भयानक असतो. म्हणजे तो जेवायला गेलेला व्यक्ती, त्याच्या जेवणातल्या ताटात वाढलेलं अन्न आणि शेजारच्या जेवणातल्या व्यक्तीच्या ताटात वाढलेलं अन्न सिमिलर असून सुद्धा हा असा विचार करतो, याला मिळालेले गुलाबजामुन वेगळ्या चवीचे आहेत, मला मिळालेले गुलाबजामुन वेगळ्या चवीचे आहेत. म्हणजे या टोकाच्या भूमिका असणाऱ्या व्यक्ती नेहमी नाराज असतात. हे प्रत्येक गोष्टीमधलं नकारात्मकता शोधणारे हे लोक असतात. म्हणून यांच्या आयुष्यात नाराजी असते. याच्या उलट जे सकारात्मक जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी हास्यता असते, सकारात्मकता असते, समजून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे कुठलेही कटू प्रसंग निर्माण होत नाही. म्हणून आहे त्यात समाधानी राहणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर काही जणांचं दुःख कोणतं असतं, स्वतःच्या घरात 32 इंची टी व्ही आहे त्याचा आनंद नाही, पण शेजारच्या घरात 52 इंची टी व्ही आला, हे बघून बघूनच हा व्यक्ती नाराज होऊन जातो. ही आहे नकारात्मक जीवनशैली. म्हणजे स्वतःकडे असणाऱ्या 2 व्हीलरवर समाधानी नाही, पण समोरच्याने 4 व्हीलर घेतली, मग याच्यामध्ये समोरच्याने 4 व्हीलर घेतली तर याच्यात 2 व्हीलरचं महत्त्वच त्याला राहत नाही. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या मौल्यवान गोष्टी हा विसरून जातो, व्हॅल्युएबल पर्सन विसरून जातो. स्वतःच्या ताटातलं अन्न बघण्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटातलं अन्न बघतो. हा नकारात्मक जीवनशैलीचा भाग असल्यामुळे या व्यक्तीच्या जीवनात नेहमी नाराजी असते, नेहमी दुःख असतं. म्हणून सर्वात सुखी कोण, सर्वात सुखी व्यक्ती जर कोणता असेल तर जो व्यक्ती समोरच्याच्या सुखात सुद्धा आनंद मानतो, त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि मनातली कटुता कमी करतो. मग त्याला मिळालेलं यश असेल, त्याने गाडी घेतली, त्याने बंगला घेतला, त्याने अचिव्हमेंट केली, मग दुसऱ्याच्या सुखावर जळण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखातून प्रेरणा घ्या. मग ती प्रेरणा कशी घ्या की याने काहीतरी प्रयत्न केले, मग त्या प्रयत्न आपण करा, आपल्यालाही मिळेल. हा विचार करणारे लोक असतात सकारात्मक जीवनशैलीचे. म्हणून ही असते सकारात्मकता. त्यानंतर नकारात्मक जीवनशैलींच्या लोकात असतं निरुद्देश जीवन. जीवनाला उद्देश नसतो. जसं आमचे अब्दुल कलाम म्हणतात की लो एम इज अ क्राईम, की छोटं ध्येय असणं गुन्हा आहे, पण ध्येयच नसणं हा तर फार मोठा गुन्हा आहे. की ज्याच्या आयुष्याला ध्येयच नाही, म्हणजे हातात धनुष्य आहे, बाण पण आहे, पण मारायचा कुठे हेच माहीत नाही. मग पक्षाच्या डोळ्याला मारायचंय, झाडाला मारायचंय, कोणाला बाण मारायचं हेच त्याला माहीत नाही. मग मला आयुष्य जगायचंय, मला जायचं कुठे हे जर मला माहीत नाही, म्हणजे माझा देह कुठल्या ध्येयापर्यंत न्यायचा आहे हे जर मला माहीत नाही, तर मग माझ्या जगण्याला अर्थ काय? कारण जगण्याला अर्थ येण्यासाठी काहीतरी समोर उद्देश असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बाण मारायचं आहे तर माशाचा डोळा तर पाहिजे. मग जगायचं आहे तर जगण्याला उद्देश पाहिजे. म्हणून 2 गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये, की आपण जन्माला का येतो आणि माणूस म्हणूनच जन्माला का येतो, या प्रश्नांच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडेल की तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी करायचंय.
काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे. या निसर्गाने तुम्हाला जन्माला घातलंय, तुम्हालाच का, एवढी लाखो कोट्यावधी शुक्राणूंमधून तुमचा एक शुक्राणू हा मनुष्य रूपात आलेला आहे. त्याचा म्हणजे पुयुग्मकाचा स्त्रीयुग्मकाशी संबंध येऊन तयार झालेला नवनिर्माण हा जीव तुम्हीच का आहात. कारण ह्या निसर्गाने तुम्हाला कुठल्या तरी उद्देशाने, कार्याने या विश्वात तुम्हाला पाठवलेलं आहे, नरदेहात पाठवलेलं आहे. मग जर नरदेहात पाठवला असेल तर तुमच्या डोळ्यासमोर उद्देश असला पाहिजे. त्यानंतर आहे हे जे नैराश्यग्रस्त लोक असतात, हे नेहमी मानसिक ताणतणावात असतात, स्वतःही डिप्रेशनमध्ये राहतात, दुसऱ्यालाही डिप्रेशनमध्ये घालतात, मानसिक तणावात ढकलतात. तर अशा व्यक्तींना सावरण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता जो आपला शब्दछंद परिवार आहे, या शब्दछंद परिवारामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर सर्व सकारात्मक लोक आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं, जे सर्जनात्मक लोक असतात, सृजनात्मक लोक असतात, कलात्मक लोक असतात, हे नेहमी कुठल्याही बाजूचा सकारात्मक विचार करतात. पण एक नम्र विनंती अशी आहे की आपण आपली कला जोपासताना आपल्यामध्ये अहंभाव ठेवू नका. हा जर अहंभाव आपल्यामध्ये आला तर या अहंभावाची परिणिती म्हणजे अशी होते की आपण आपल्या कलागुणांचा तर नाश करतोच, पण समोरच्याच्या कलागुणांना सुद्धा दोष देतो. मग समोरच्यांच्या कलागुणांना दोष न देता आपल्याला जर सकारात्मक जीवनशैली जगायची असेल तर आपल्यातले समोरच्या व्यक्तीबद्दलचे जे फिलिंग्स आहेत, ज्या भावना आहेत, या भावना अगदी निरागस आणि अस्खलित असल्या पाहिजे. निरागस भावना असल्या पाहिजे, निर्मळ असल्या पाहिजे. नेहमी असं म्हटलं जातं की नाही निर्मळ मन काय करील संतूर साबण. मग तुम्ही डव साबण घ्या, नाही निर्मळ मन काय करील डव साबण. अहो जर जिथे मनच निर्मळ नाही, उदाहरणार्थ साने गुरुजी जेव्हा लहान होते, साने गुरुजी लहान असताना त्यांनी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर ज्या वेळेस पाय ओले झाले, आंघोळ झाली, साने गुरुजींनी आईला आवाज दिला, आई माझे पाय खराब होतील, तुझी साडी जमिनीवर टाक, म्हणजे जेणेकरून मी माझे पाय ठेवल्यानंतर माझे ओले पाय पुसले जातील आणि माझे पाय कोरडे होतील, म्हणजे माझ्या पायाला मळ लागणार नाही, माझ्या पायाला माती लागणार नाही. त्यावेळेस साने गुरुजींना आईने दिलेलं मार्मिक उत्तर फारच महत्त्वाचं. आईने एकच वाक्य सांगितलं साने गुरुजींना, अरे श्याम, जसं तू आज तुझ्या पायांना जपतो आहे, तुझ्या पायाला मळ लागू नये म्हणून जर तू एवढा प्रयत्न करतोय तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनाला कधीही वाईट गोष्टींचा मळ लागू देऊ नको. आणि ही वाईट गोष्टींचा मळ लागू देऊ नको तर तुझ्या आयुष्यात तू खरा मोठा होशील. त्या आईचा तो शब्द साने गुरुजींनी मनाला लावला आणि मग त्या साने गुरुजींनी असंख्य असे बालक घडवले. आणि हा साने गुरुजींचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्यामची आई म्हणजे ते वाचल्यानंतर ज्या माणसाचे डोळे भरून येत नाही तो व्यक्ती म्हणजे या जगातला अगदी भावनाशून्य व्यक्ती ज्याला आपण म्हणू शकतो. तर असे साने गुरुजी, म्हणून तर एक कलाकृती जन्माला आली, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन दलित. ते त्यांनी लिहिलेले वाक्य बघा, म्हणजे जे व्यक्ती संकटात आहेत त्यांना सांभाळून घेणं. आणि हे आहेत आईचे संस्कार. मुळात आईमध्ये असणारी सकारात्मकता 100% मुलीमध्ये आणि मुलामध्ये येते. आणि मुली आणि मुलामध्ये आलेली सकारात्मकता पुढच्या पिढीमध्ये येते. कारण पुढे तो वंशवेल जेव्हा जेव्हा वाढत जातो, म्हणून समस्या कोणाच्या कुटुंबात येतात, ज्यांच्या कुटुंबात लोकशाही वातावरण नाही, ज्यांच्या कुटुंबामध्ये सकारात्मक जीवनशैली नाही. म्हणून जगण्याला एक आयाम, आकार देणारं काम जर कोणतं असेल, गुण कोणता असेल, शैली कोणती असेल, तिला म्हणतात सकारात्मक जीवनशैली. साठी सर्वात महत्त्वाचं आहे आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मग दृष्टिकोन बदलायचं नेहमी मी उदाहरण देतो. आज शेवटचं उदाहरण देतो. 1 तास आपला झालेला आहे, मग मी थांबतो. तर ते उदाहरण काय आहे की ज्या वेळेस श्रीकृष्णाकडे कौरवांचा राजा
दुर्योधन आणि पांडवांचा भ्राता मोठा भाऊ युधिष्ठिर या दोघांना श्रीकृष्णाने बोलावणं पाठवलं आणि प्रत्येकाला पर्सनली बोलवलं. ज्यावेळेस वैयक्तिकरित्या दुर्योधन गेला कृष्णाकडे, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं, तू काय कर, जगातले सगळे सज्जन व्यक्ती शोधून आण. बघा, अपोजिट सांगितलं. दुर्योधन हा थोड्या नकारात्मकतेकडे जाणारा व्यक्ती, आणि त्या दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं की तू काय कर दुर्योधन, तू जगातले सज्जन व्यक्ती शोधून आण. 7 दिवसाचा अवधी दिला. दुर्योधन गेल्यानंतर युधिष्ठिराला बोलावून आलं. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला विचारलं, तू काय कर की तू या जगातल्या सर्व दुर्जन व्यक्ती शोधून आणायचे. म्हणजे ज्याची नकारात्मकता आहे त्याला सकारात्मक गोष्टी शोधायला लावल्या, आणि ज्याची सकारात्मक गोष्ट आहे त्याला नकारात्मक गोष्टी शोधायला लावल्या. म्हणजे दुर्योधनाने काय करावं, सज्जन व्यक्ती सांगाव्या, आणि युधिष्ठिराने काय करावं, दुर्जन व्यक्ती सांगाव्या. बघा बरं का, 2 गोष्टी. 7 दिवसानंतर मग रिझल्ट आला. पहिलं बोलावणं आलं युधिष्ठिराला, आणि युधिष्ठिराला विचारलं की पांडवपुत्रा मला सांग, तुला किती दुर्जन व्यक्ती भेटल्या. त्यावेळेस धर्मराजाने म्हणजेच युधिष्ठिराने दिलेलं उत्तर मार्मिक होतं, या जगात एकही दुर्जन व्यक्ती नाही. हे उत्तर कोणी दिलं, युधिष्ठिराने. आता बोलवलं दुर्योधनाला, विचारलं, सांग तुला किती सज्जन व्यक्ती भेटल्या. त्यावेळेस मग त्याने उत्तर दिलं, ह्या जगात सज्जन व्यक्तीच नाही. 2 व्यक्ती 2 दृष्टिकोन, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. मग याचा अर्थ असा होतो की आपण काळ्या रंगाचा गॉगल लावला तर निळ्या रंगाचं दिसत नाही, निळ्या रंगाचा गॉगल लावला हिरव्या रंगाचं दिसत नाही, निळ्या रंगाचा गॉगल लावला निळ्याच रंगाचं दिसतं, पिवळ्या रंगाचा गॉगल लावला पिवळ्या रंगाचं दिसतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून आपल्या अंगी जो कोणी विचार असेल, जी काही सकारात्मकता असेल, तीच आपल्याला दिसून येते. म्हणून सकारात्मक जीवनशैली या प्रकारामध्ये या गोष्टी तुम्हाला सांगत असताना मी तुम्हाला अनेक मुद्दे समजावून सांगितले. म्हणून सकारात्मक जीवनशैली जगत असताना आपल्यामध्ये काय काय असलं पाहिजे. सर्वात असला पाहिजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, अहंभाव नसलेला, ज्याच्यामध्ये नम्रता असेल. सकारात्मक जीवनशैलीमध्ये पहिला आहे आत्मविश्वास, दुसरा आहे नम्रता, तिसरा आहे आस्था, चिकाटी असली पाहिजे. देन कुठलीही सोशिकता सहन करण्याची क्षमता, या गोष्टी. नंतर उदार मनाने दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची क्षमता. हिरा असतो हिरा, तर त्या हिऱ्याला अनेक पैलू असतात, तसा पैलू असणारा एक डायमंड. कारण एखादा हिरा व्हायचं असेल तर त्या हिऱ्याला सुद्धा कोळशाच्या खाणीतून बाहेर येऊन अनेक उष्णतेमध्ये तावून सलाखून निघावं लागतं, तर खऱ्या अर्थाने हिऱ्याचा जन्म होतो. आणि तोच हिऱ्याचा प्रकाश सगळ्यांना, स्वयंभू प्रकाश सर्वांना आवडतो. म्हणजे जेणेकरून तोच प्रकाश ह्या जगाला प्रकाशमय करत असतो. म्हणून आपण सुद्धा, एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आहे, त्या पुस्तकातले काही संदर्भ असे आहेत की आपण सुद्धा हिरे आहोत. आता जेवढे ऐकणार आहेत ते सुद्धा हिरे आहे, मी पण हिरा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या जगामध्ये जेवढे माणसं आहेत तेवढे हिरेच आहेत. ऑल पीपल्स आर डायमंड. पण फरक एवढाच आहे, काही हिरे अजून कोळशातच आहेत, काही हिरे कोळशाच्या बाहेर येत आहे, काही हिऱ्यांना पैलू पडत आहे, काही हिरे इतके चकाकत आहे की त्यांना छान पैलू पडलेले. जसे मी तुम्हाला अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये, जसं मी वनाधिपती विनायकदादा पाटलांचं उदाहरण दिलं, अटल बिहारी वाजपेयी आहेत, किंवा जिवंतपणे उदाहरण घ्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. ही उदाहरणं जर आपण पाहिली की ही आहेत सकारात्मक जीवनशैलीची. म्हणून जो व्यक्ती निढळ्या छातीने आलेल्या संकटावर सहजपणे मात करतो तो असतो सकारात्मक व्यक्ती. चिडचिड करणारा व्यक्ती, असमाधानी राहणारा व्यक्ती, असंतुष्ट राहणारा व्यक्ती म्हणजे भाकरी खाऊन पुरणपोळी खाल्ल्याचा आविर्भाव आणणारा व्यक्ती खऱ्या अर्थाने
सुखी व्यक्ती असतो, सकारात्मक व्यक्ती असतो. चटणी खाऊन श्रीखंड खाल्ल्याचा भाव ज्याच्या चेहऱ्यावर उमटतो तो असतो सकारात्मक व्यक्ती. शेजारच्याने गाडी घेतली म्हणून ज्याला आनंद होतो तो असतो सकारात्मक व्यक्ती. शेजारच्याचं चांगलं होतोय, एखाद्या व्यक्तीचं चांगलं होतोय हे बघून ज्याला आनंद होतो तो असतो सकारात्मक व्यक्ती. आणि असा सकारात्मक व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या आयुष्यात पैलू पाडता पाडता स्वतःमध्ये एक हिरा निर्माण करत असतो, एक प्रसन्न व्यक्तिमत्व निर्माण करत असतो. आणि हेच प्रसन्न व्यक्तिमत्व आपण निर्माण केलं पाहिजे स्वतःमध्ये. म्हणून दुसऱ्याला भरभरून दाद द्या, स्वतःमधल्या कलागुणांना वाव द्या, नकारात्मकता टाळा. जरी आपल्या कुटुंबात कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल, असणारच नाही माझी शक्यता आहे, पण चुकून माकून जर असं काही आपल्या आजूबाजूला घडलं, आपल्या कुटुंबात घडलं, तर घाबरून जाऊ नका. सकारात्मकतेने, कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असतात त्यावेळेस तुमचे डिसिजन मेकिंग पॉवर स्ट्रॉंग असते. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह असतात, ज्यावेळेस तुम्ही नकारात्मक विचार करत नाही, त्यावेळेस तुमची निर्णय क्षमता ढासळलेली असते. म्हणून सकारात्मक जर आपण राहिलो तर अशा कोरोनाच्या काळात सुद्धा पटापट आपण डिसिजन घेतो आणि घेतलेल्या डिसिजनमुळे जाणाऱ्या मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा खेचून आणण्याची ताकद या सकारात्मक जीवनशैलीमध्ये असते. म्हणून आजपासून आपण संकल्प करूया, नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मक जीवनशैलीने जगण्याचा प्रयत्न करूया. हीच सकारात्मक जीवनशैली आपल्या आयुष्याला चांगली कलाटणी देऊ शकते. आज मला हे 12वे पुष्प गुंफताना शब्दछंद परिवाराने जी संधी उपलब्ध करून दिली, जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, मग त्यांची सर्व संयोजकांची संपूर्ण टीम, शब्दछंद परिवार, योगिता पाखले मॅडम असतील, काळे सर असतील, या सगळ्यांनी मला बोलण्यासाठी संधी दिली, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तर मी नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर जे कोणी आता लाईव्ह हा कार्यक्रम बघताय आणि भरभरून दाद देत आहे त्यांनासुद्धा माझा मानाचा मुजरा. कारण एखाद्या वक्त्याची खऱ्या अर्थाने, एखादा वक्ता केव्हा खऱ्या अर्थाने आतून फुलून निघतो, कारण त्याच्यावर पडणारी शब्दसुमनं जर प्रेक्षकांनी टाकली तर हा वक्ता अजून फुलत जातो. तुम्ही मला 1 तासापासून मगाशी शब्दांमध्ये मला तुम्ही फुलवलं, शब्द माझे सहन केले, ग्रहण केले, यातलं काही माझं चुकलं असेल तर माझ्या पदरी घाला. जे काही चांगलं असेल ते तुमच्या पदरी घ्या आणि हेच विचार आपण समाजामध्ये दृढ करूया. समाजामधली धर्मांधता, जातीयता नष्ट करूया. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा दृष्टिकोन मनाशी बाळगून कोरोनावर मात करूया आणि सकारात्मक जीवनशैलीने आपण जीवन जगूया. पुन्हा एकदा शब्दछंद परिवाराने ही मला संधी उपलब्ध करून दिली, मी त्यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद. शुभरात्री.